कशामुळं आम्ही अरे बाबा मी बी धनगर आहे, आमच्या आदित्य दादा फतेपूरकर साहेब इथं बसले ते बी धनगर आहेत ना, अहिल्यादेवींचे वारस आहेत. हा विषय जातीचा धर्माचा नाही. मगाशी वक्त्याचं ऐकत असताना मी म्हटले की आम्ही वंजारी समाजाच्या विरोधात नाही, धनगर समाजाच्या विरोधात नाहीत. अहो हा विषय जातीचा धर्माचा नाही. हा विषय इथं जी मानवता संपत चाललेली आहे, ही मानवता टिकली पाहिजे यासाठी आजचा हा मोर्चा आहे. ही मानवता टिकली पाहिजे. किती अन्याय करणार धनगराचा. मी सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माजी कृषी मंत्री साहेबांच्या पीएनं धनगरांच्या गंजी जाळल्या. मंत्रीपद कृषी खात्याचं त्यांचंच पीए गंजी कोणाच्या जाळतंय? सोयाबीनच्या. धनगर समाजाचा. मग आता मला सांगा बरं, ओबीसी वाद, मराठा वाद हा विषय प्रवृत्तीचा आहे. हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणारा लढा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. मीडियाला माझी दुसरी विनंती आहे. काल परवा जिथं आंदोलन झाले, मोर्चे झाले, तुम्ही आरोपींच्या घरच्यांना दाखवलं. मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यावर काळ बेतला, आमचे धनंजय भाऊ आहेत, वैभवी ताई आहे, संतोष भैयांची आईचं दुःख दाखवण्याची तुमची मानसिकता का झाली नाही, हा माझा प्रश्न मीडियाला आहे. ज्याचं नुकसान झालंय, त्याच्या घरातला करता माणूस गेलाय, त्यांचं दुःख सुद्धा मीडियाला मोठं वाटलं नाही. पण आरोपींचं दुःख जर मीडियाला देखील मोठं वाटत असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या पद्धतीचं प्रदर्शन महाराष्ट्रात करू नका. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. जात-पात धर्माच्या पलीकडे चालणारा विचार या महाराष्ट्राचा आहे. आणि जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावू नका. हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे. आमच्या लातूरच्या माऊली सोडची हत्या झाली, त्या कुटुंबाला मी जाऊन भेटलो आणि त्या कुटुंबाला सांगून आलो. मी नुसती पत्रकार परिषद नाही घेत बसलो का तर तिथला आरोपी मराठ्याचा. मग आता महादेव मुंडेच्या विरोधात घेवर म्हणा पत्रकार परिषद. महादेव मुंडेचे समर्थनात आता पत्रकार परिषद झाली पाहिजे का नाही? माऊली सोडच्या कुटुंबाला सांगून आलो की तुमची 1 रुपया सुद्धा मी फीस घेणार नाही. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा अविनाश धायगुडे तुमच्या कायम सोबत असणार आहे. कारण हा लढा प्रवृत्तीच्या विरोधात आहे, हा जातीच्या धर्माच्या विरोधातला लढा नाही. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रात पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी मेला नाही पाहिजे. या महाराष्ट्रात पुन्हा आमचा संतोष भैया केला नाही पाहिजे. या महाराष्ट्रात पुन्हा ज्ञानेश्वर महानोर नाही गेला पाहिजे. या महाराष्ट्रात महादेव मुंडे कुणाचा झाला नाही पाहिजे. माऊली सोट कुणाचा झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे पुढचं आव्हान आहे की या लढ्यामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सहभागी व्हा आणि या राक्षसी प्रवृत्तीचा विरोध आपण सर्वांनी मिळून करूया. सर्वांनी हात वर करून घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकराजा राजर्षी शाहू महाराज की. हा विचार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये एकोप्यानं जोपासो आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणची हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊ एवढं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम.